सो हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान मस्त मजेत. मस्त म्हणजे स्वागत पण एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही जी सगळी जण मुलं जी बसलेली आहेत ती सगळी ड्रॉइंगची स्पर्धा आहे गट क्रमांक 54च्या जेतवन बुद्ध विहारामध्ये. तर मी ते सगळे बसलेले आहेत, निर्विनी पण काढले, काही जणांची चित्र झालेली आहेत. तर हे इतकं सुंदर असं बुद्धांचं स्केच बनवलेलं आहे, खूप सुंदर. म्हणजे सगळ्यांनी, ते सगळेजण आहोत आम्ही 3-4 शाखेची महिला मंडळ इथे उपस्थित होती. बाकीच्या शाखेचे संडे असल्या कारणाने कामानिमित्त इथेच होतो, बाहेर होता. आणि इथे मुलांचे कार्यक्रम स्पर्धा इथे राबवण्यात आले होते. ह्या मॅडम आपल्या याच्या बसलेल्या आहेत, कविता मॅडम. त्या बाकीच्या महिला मंडळाचे पण इतकं सुंदर असे ड्रॉइंग केले होते ना, हुबेहूब 3-4 तरी नावं याच्यामधली नाही येणारच आहेत. ही माता रमाई यांचं स्केच बनवलेलं किती सुंदर, किती छान वाटतं आहे. आणि मुलं जी असतील ना ती 5वी-7वीच्याच घरातली असतील. बाकी हे छोटे मोठे असे आहेत ड्रॉइंग्स काढलेले, पण त्यातले 3-4 जे आहेत ना स्केच खूप सुंदर आहे. ठीक आहे, खूप सुंदर आहे. इकडे माझी छोटी निर्वी पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे ड्रॉइंग करताना. ही बघा निर्वी माझी. ठीक आहे, हिची आता सुरुवात चालू आहे. त्यानंतर हे फ्लावर्स चित्र आहे अशा एका व्हिडिओमध्ये. तर आपण गट क्रमांक 54च्या माध्यमातून आपली रमाई जयंतीची उद्या सेलिब्रेशन होणार आहे. म्हणजे 9 तारखेला 9 फेब्रुवारीला आपल्या गटाची जयंती होणार आहे. संपूर्ण 7 ते 8 शाखा मिळून आपण ही गटाची जयंती साजरी करत असतो. म्हणजे 7 ते 8 शाखांना मिळून. तर तोच आज कार्यक्रम म्हणजे महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम जो असणार आहे. मुलांची चित्रकला स्पर्धा झालेली आहे, त्याच्यामध्ये निर्वीनी पण सहभाग घेतलेला आहे. निर्वी ड्रॉइंग काढते. ठीक आहे, आणि आपण ह्या शाखेमध्ये आलेलो आहोत, इकडे बघू शकता. ठीक आहे, आता आमचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम म्हणजे चालू होणार आहे. ही स्पर्धा जी आहे संगीत खुर्चीची ती इथे चालू होत आहे. इथे अरेंजमेंट चाललेली आहे लवकरात लवकर. ठीक आहे, तर एवढ्या महिला आहेत, 3 शाखेमधून आलेल्या आहेत. बाकी संडे असल्या कारणाने ज्यांना काही कामं असतात त्या कामाच्या निमित्ताने ते गेलेले आहेत. तर आता आमचा हा कार्यक्रम जो आहे तो आपण सुरुवात करत आहोत आणि करणार आहोत. ठीक आहे, तर पुढच्या ज्या आहे असतात घडामोडी तुम्हाला नक्कीच सांगेन. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, भेटू आपण लगेचच. तर इकडे आपले मुलांचे ना छोटे मोठे असे स्पर्धा इथे राबवण्यात येणार होत्या. कविता मॅडम छान अशी ऑर्गनाईज केले होते. इतके छान असे खेळ त्यांनी आणले होते ना, सुचवले होते. खूप सुंदर भन्नाट असा हा कार्यक्रम राबवण्यात आला. आणि मी पहिल्यांदाच पार्टिसिपेट करते, बिकॉज याच्या अगोदर आज संडे असल्या कारणाने आपली उपस्थिती होती. आणि हा जो गेम होता ना तो सगळ्यात भारी याच्या कारणास्तव होता, बिकॉज ना की इकडे ना आपल्याला स्मरणशक्तीचा ही स्पर्धा होती. जसं की 12 ड्रॉइंग्स केलेले आहेत. 1 मिनिटाचा टास्क दिलेला होता मुलांना. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न इथे मुलं करत होते. तर खूप छान असा रिस्पॉन्स आणि प्रतिसाद आपल्या मुलांनी देखील इथे दाखवलेला आहे, दर्शवलेला आहे. आणि जेवढं करण्याचा प्रयत्न याच्याने कसं होतं आहे मुलांमध्ये पण ती इच्छाशक्ती निर्माण होते. कसं करता येईल, काय करता येईल, कसं स्पीड वाढवता येईल, कसं मला त्या स्पर्धेमध्ये जिंकता येईल, याचं हे आपण बघत आहोत. इथे मुलींचा देखील सहभाग आहे. खूप सुंदर इथे निर्वी वगळण्यात आले, बिकॉज तिची हाईट पण नव्हती आणि ती तेवढं करेल की नाही याचं थोडंसं हे होतं. बट नेक्स्ट टाईम आपण आपल्या विहारामध्ये नक्की राबवणार आहोत हा कार्यक्रम. ठीक आहे, त्यानंतर मग महिलांचा पण देखील सुरुवात झालेली आहे. आपल्या लोखंडे मॅडम आहेत आपल्या अध्यक्षा गट क्रमांक 54च्या. त्याचबरोबर दुसऱ्या शाखेच्या देखील आहेत. तृप्ती गायकवाड मॅडम आहेत, तिथे कविता मॅडम आहेत. त्यांचा देखील टास्क इथे झालेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे माझा देखील टास्क लागलेला आहे. माझी पण धडपड आहे. मी 1 ते 2 ह्याच्यामध्येच क्लिअर केलेला आहे. आणि मस्तपैकी असे 12 ड्रॉइंग जे होते ते पूर्ण करण्याचा माझा हा टास्क मी कंप्लीट केलेला आहे. इकडे बघू शकता. ठीक आहे, 1 मिनिटाचा अवधी दिलेला होता. आणि ही फेरी देखील मी जिंकलेली आहे मस्तपैकी. ह्याच्यामध्ये माझा मे बी सेकंड नंबर, सेकंड ह्याच्यामध्ये पण आमचा टायप झालेला आहे. माझे पूर्ण 12चे 12 ड्रॉइंग झालेले आहेत. माझ्याबरोबर आणखीन एक कोणतरी टास्कमध्ये राहणार आहे टायअपसाठी. ठीक आहे, तर खूप छान असं मी हे कंप्लीट केलेलं आहे. टास्क फायनली झालेला आहे. पण पुन्हा एकदा जाऊन मी चेक करत होती माझं काय राहिलं आहे का. बघितलं तर नाही, झालेलं होतं ऑलमोस्ट.
आणि त्यानंतर इकडे मी फायनली माझा राऊंड कंप्लीट केलेला आहे. सो गाईज खूप मजा येत होती, खूप भन्नाट असा हा प्रोग्राम इथे राबवण्यात आला, कारण की जेतवनचं जे विहार आहे ना खूप मोठा आहे स्पेस, त्याच्यामुळे कसं बाकीच्या गोष्टी देखील करण्यात आल्या. त्यानंतर लगेच आम्ही सेकंड राऊंड देखील घेतलेला होता, की आमची जी महिला आहे, जी पेपरमध्ये एक बाई आम्ही ड्रॉइंग केलेली आहे, ती बाईला ना आम्हाला टिकली लावायची होती. बिचारी टिकलीच लावायला विसरली होती, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकीला वेगवेगळ्या कलरचे स्केच पेन देण्यात आले होते. आम्ही 10 ते 12 जणी होतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या कलरचं दिलेले होतं. जो तो माप काढतोय, मेजरमेंट घेते आणि जो तो टिकली लावण्याचा कार्यक्रम इथे सुरुवात झालेला होता. आणि महिलांनी देखील खूप हिरारीने इथे भाग घेतलेला आहे, घरातली कामं टाकून, कारण की माझ्या अगोदर या आलेल्या होत्या माता भगिनी, बिकॉज मी 4 वाजता तिथे बरोबर पोचलेली होती. त्याच्या अगोदर देखील ह्या येऊन तिथे करत होत्या काम, ठीक आहे. सो त्यानंतर जो तो आपल्या जी आहे पेपरमधली बाई, तिला टिकल्या लावण्याचं काम करत होतं. खूप चेअरअप आम्ही करत होतो, एकमेकींना प्रोत्साहन देत होतो आणि खूप मज्जा आली. खूप खूप म्हणजे खूप एक्साइटमेंटने आम्ही ही कामं केली, कारण की कसं आहे, चूल मूल रांदावाडा उष्टी काढा ह्याच्यामध्येच आमचा दिवस जात असतो आणि दिवसभर घरातली कामं करण्यामध्ये. तर असा कुठेतरी एक प्रोग्राम अरेंज होतो की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार आपल्यासाठी आपण वेळ काढून हा विरंगुळा आपण करत असतो. तर रमाई जयंतीच्या निमित्ताने का होईना, पण आम्ही हा कार्यक्रम हा प्रोग्राम आम्ही अरेंज केला होता. आम्ही म्हणजे स्मिता लोखंडे मॅडम यांनी अरेंज केलेला होता आणि खरंच खूप उत्साहाने आम्ही सगळ्यांनी याच्यात भाग घेतला होता. आणि फायनली काय झालं होतं माहिती आहे, आता थोडं ना एक्सपिरियन्स करत करत मी पण हे केलं होतं. म्हटलं बघूया आता ही बाईला आम्ही कशी टिकली लावते, ह्याच्या विचाराने म्हटलं बघूया याचा मध्यभाग भेटतोय का. तर मिळाला फायनली. तर इथे पण देखील मला ना ह्या टास्कमध्ये मला सेकंड रनरअप झालेली आहे मी. माझा सेकंड क्रमांक आलेला आहे, ठीक आहे. आणि फायनली टिकली मी लावली त्या बाईला आणि मी इतकी मला खरंच खूप आनंद झाला होता. आणि त्यानंतर आणि इकडचे जे गेम होते ना तर फेअर होते, असे चिटिंग करून एकमेकांना खुनवून किंवा कुठल्या गोष्टी करण्यात ह्याच्यामध्ये हा नव्हता. त्याच्यामुळे गेम खेळताना खूप मजा आली हा. आणि म्हणतात ना फेअर गेम खेळताना मग तो हारो किंवा जिंको याची काही गोष्ट नसते, बट तो फेअर म्हणजे अगदी बरोबर आणि अगदी अचूकच गेम खेळला जायला पाहिजे. ह्याच्यामध्ये हे नसला पाहिजे की ही माझ्या शाखेमधून आहे तर हिचंच यायला पाहिजे, असं काहीच नव्हतं. तर खेळण्यासाठी खूप मजा आली होती. आणि शाखा क्रमांक 554मध्ये फक्त मी एकच महिला तिथे उपस्थित होती आणि माझी निर्वी, आम्ही दोघीच तिथे उपस्थित होतो. आणि त्यानंतर कविता मॅडमचा इथे नंबर लागणार होता. तर ह्याच आहेत, ह्यांनी जे गेम्स अरेंज केले होते त्याच आहेत. आणि खूप सुंदर सगळे मेजरमेंट, सगळे आकडे, किती फीट आहे काय सगळं मोजणी करून, पण म्हणतात ना जजमेंट करून, मेजरमेंट करून फायनली ह्यांनी हा पहिला क्रमांक पटकावलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि ह्यांचा पहिला क्रमांक आलेला आहे. ह्या रनरअप आहेत. फर्स्ट प्राईज यांनाच जाणार आहे. आणि खूप मज्जा आली आणि खूप एक्साइटमेंटमध्ये खेळलो होतो. आता इथे तुम्ही बघू शकता आम्ही अरेंजमेंट केलेली आहे खेळण्यासाठी. खूप छान आणि सगळ्यात भारी म्हणजे लहानपणापासून माझ्या आवडीचा सुंदर असा संगीत खुर्चीचा गेम आपण स्टार्टअप करणार आहोत. तर सगळे अरेंजमेंट केलेले आहे. आम्ही 12 जणी इथं उपस्थित होतो आणि खेळायला सुरुवात झालेली होती. तर म्युझिक ह्याच्यामध्ये असल्या कारणाने कसं कॉपीराईट येऊ शकतं, त्याच्यामुळे मी हे केलेलं आहे. आणि पटापट जेवढा करता येईल, जेवढा घेता येईल तेवढा घेण्याचा माझा हा प्रयत्न होता. सो आता बघू शकता तुम्ही फायनली कोण जिंकते ह्याच्यामध्ये. म्युझिक चालू झालेला आहे आणि ॲक्च्युली खूप एन्जॉय केला आम्ही, म्हणजे भरपूर जणी 12 जणींमध्ये हा कार्यक्रम इथे सुरुवात झाली होती आणि खूप एन्जॉय करत करत डान्स करत करत म्युझिकवरती आम्ही केलं होता. अशा प्रकारे आम्ही ना म्युझिकल चेअर खेळत होतो आणि मस्तपैकी असा हा सेटअप आम्ही ना तयार केला होता. आणि सगळ्या भगिनींना इथे ना रेडी झाल्या होत्या, पण आमचं हेच सुचत नव्हतं की कोण किती जणी कशा उभ्या राहणार आहेत. ह्याच्यामध्येच आम्ही अडकलो होतो फायनली. आपण हा गेम खेळताना इतकी मजा आली होती ना, इतकं आम्ही एन्जॉय करत करत खेळलो होतो ना की विचारूनच होत नाही. आणि फुल धम्माल एकदम इतकी ना की विचारूनच सोय नाही. माझा हा शब्द डबल होतो आहे, कारण की खरंच खूप छान वाटलं हा गेम खेळत असताना. आणखीन एक गोष्ट म्हणजे इकडे असं म्हणजे ही आहे ती आहे ढकलाढकली
इकडे तिकडे हे तसं काहीच नव्हतं झालं. व्यवस्थितरित्या सगळं आम्ही खेळत होतो व्यवस्थित. आणि इकडे फटाकड्या पण फुटत होत्या. तर म्हणताना पण कळलं असेल की आम्ही म्युझिक चेअर खेळतो आहे म्हणून. आणि इकडे कसं माहिती चेअर होत्या पण ह्याच्यामध्ये धावणे आणि रेसिंग चालली होती. आणि माझा व्हिडिओ शूट करणारी माझी निर्वी आहे, त्याच्यामुळे हा तुम्ही समजून घ्या की अर्ध्या की आमची डोकी अशी उडालेली आहे. तिला तसं घेता आला व्हिडिओचा शूट ना, तसं तिने घेतलेला आहे. तर ती पण शिकते म्हणा थोडा पण छान असा व्हिडिओ तिने शूट केलेला आहे. त्यानंतर खूप कमी जणी आम्ही होत गेलेलो आहोत. आणि त्यानंतर परत आम्ही चालू केलेला होता. तर हिने बरोबर प्रॉपर असे हे केलेलं नाही आहेत, म्हणजे तिला जमलेलं नाही हाईटच्या नुसार, पण जसं जमेल तसं. आणि आपला डान्स तर काय भया आपण ऐकत नाही बघा. आणि त्यानंतर पटकन, आणि हा फेअर गेम होता म्हणायला गेले तर. जे म्युझिक लावणारे सर जे होते ना, साहेब जे होते ते, त्यांनी त्यांचं हे आहे ना जे ते पाठीमागे करून ते हे करत होते. म्हणजे त्यांना दिसत पण नव्हतं की कोण कुठलं आहे, कुठल्या शाखेमधली महिला आहे आणि कोण खेळतं आहे म्हणून. तर असा फेअरवाला गेम पाहिजे खेळायला, तर खेळायला मजा येतो. ठीक आहे, तर असाच आम्ही फेअरवाला गेम खेळत होतो ह्या ठिकाणी. मी आवर्जून ह्या गोष्टी का सांगत आहे, कारण की भरपूर ठिकाणी भरपूर वेळा ह्या गोष्टींना घडलेल्या आहेत. जिथं कसं माझीच आहे मैत्रीण, मीच खेळणार, माझ्यातलंच आहे, मग बंद करा, असं करा, तर असं नव्हतं होत ते. आणि खूप छान रीतीने त्या आम्ही खेळत होतो. आणि फायनल राऊंडपर्यंत पोचली कशी बशी. आम्ही तिघींमध्ये राहिलं होतं. तृप्ती गायकवाड मॅडम होत्या, कविता मोहिते मॅडम होत्या आणि प्राची मोहिते, अशा तिघीजणी आम्ही एंडिंगपर्यंत राहिलेलो होतो. सो त्यानंतर इथे बघू शकता फायनली ज्याची मी वाट बघत होते, तर असे 2-3 जणींचा इकडे आम्ही राहिलो होतो. जसं की मी नावं आताच घेतली होती. 2 खुर्च्या, 2 चेअर्स आणि आम्ही तिघीजणी खूप टेन्शनमध्ये. इथे थोडं ना जसं आपल्या मनाचे संकेत, आपलं मन आपल्याला सांगत असताना मला संकेत मिळत होते की जसं म्युझिक थोडं जरा झालं आणि त्यानंतर बंद होणार होतं, तर मी थोडीशी लेट हे झाली त्याच्यामुळे. नाहीतर ही खुर्ची माझीच होती आणि मीच सेकंड रनरअप झाली असती. सोबत असो, खेळायचा आनंद घेत आम्ही एन्जॉय करत आम्ही हा गेम खेळलो आणि फेअर गेम खेळलो. त्याच्यामुळे मला कसं म्हणजे बक्षीस मिळो अगं न मिळो, पण खेळण्यातून जो आनंद मिळत असतो एकत्रितरित्या, तो मी खूप एन्जॉय केला आणि खूप छान अनुभव आला आणि खूप मज्जा आली. आणि अगोदरपर्यंतच आपण हे करत होतो, पण आत्ता पण आपल्याला ते खेळायला मिळालं ह्याचं खूप मला हे वाटते. आणि थँक्यू म्हणेन मी स्मिता लोखंडे मॅडम यांना, बिकॉज त्यांनी कॉल करून मला आवर्जून बोलावून घेतलं तिथे. मी वाट बघत होती की महिला येत आहेत नाही येत आहेत, कोण जात आहे नाही जात आहे. मला जायची इच्छा होती, पण आमच्या शाखेमधून कोणीच रेडी नव्हतं, कोणाचा फोन नव्हता, कोणाचा मेसेज नव्हता, तर मी पण थांबले होते. मग निर्वीला कसं बसं मी तयार केलं. निर्वी चल म्हणून ड्रॉइंगचं आहे, तर निर्वी पण उत्सुकतेने आली, पण रेडी झाली. आणि फायनली तृप्ती गायकवाड मॅम ह्या विनर झाले. त्यानंतर मुलांचं देखील होतं. त्यानंतर मुलांचे देखील ना गेम्स इथे चालू झाले. निर्वीने पण पार्टिसिपेट केलं होतं खूप छान रीतीने. मुलांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी, त्यांची ऊर्जा निर्मित करण्यासाठी आम्ही खूप छान त्यांना प्रोत्साहन देखील केलं. निर्वीने देखील हिरारीने भाग घेतला. निर्वीची हाईट कमी एवढ्या मुलांमध्ये, त्याच्यामुळे काय तिला काय जमलंच नाही, त्याच्यामुळे ती पोचली. आणि मग त्यानंतर मुलांचे झाले, फायनली निर्वी बसली. आणि त्यानंतर आमचा लगेच चालू झाला हा टास्क. हा म्हणजे काय तर चम्मच गोटी. ह्याच्यामध्ये ना इतकी भन्नाट मजा आली होती ना, जीव गाठीशी बांधून आम्ही हा गेम खेळत होतो. आणि फायनली हा टास्कसुद्धा मी फायनली जिंकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये देखील माझा पहिला क्रमांक आलेले. असे लगभग धरून मी 4 जे हे होते ना गेम्स, त्याच्यामध्ये मी पहिला, दुसरा, तिसरा ह्या क्रमांकापर्यंत पोचलेली आहे. बरोबर ना निर्वी? सो आम्ही 4 मस्तपैकी गेम्समध्ये मस्तपैकी मला पार्टिसिपेट केलं मी, आणि मी ते घेतलेले आहेत. तर इतका छान आणि इतका स्मूथली मी आली, कारण की चम्मच जे होते ना पहिले प्लास्टिकवाले ते खोलगट होते, त्याच्यामुळे पडायची क्षमताच नव्हती, म्हणून आम्ही स्टीलवाले आणले आणि त्याच्याने आम्ही गेम खेळत होतो. आणि मस्त मज्जा पण आली आणि गेम खेळलो आम्ही. आणि भन्नाट असा म्हणजे खूप सुंदर, खूप मस्त एन्जॉय केली आम्ही. अगदी लहान होऊन आम्ही हा कार्यक्रम एन्जॉय केला, ही स्पर्धा एन्जॉय केली. अगदी म्हणतात ना बालपणातले दिवस इथे आठवले. आता मी हे करते, एडिटिंग्स करते, पण इथे बाहेर फटाकडा फुटतात. आता कशाला काय माहिती नाही, पण समजून घ्या तुम्ही, बिकॉज काय ना इथे आवाज खूप येणारच आहे. सो आम्ही इकडे खेळलो हा गेम. आणि फायनली तृप्ती मॅडम पण इथे
विन झालेल्या आहेत. ठीक आहे. सो चला मग हा पण गेम. आणि त्यानंतर आम्ही आणखीन एक गेम खेळलो जाता जाता. तर हे दिसतंय ना तुम्हाला, तर हा एक टास्क होता. ही ॲक्शन करायची होती एकदम थेट 10-12 जणींपर्यंत. तर हा आम्ही एक गेम चालू केला होता. आणि ही ना जी टास्क होती ना, इतकी भन्नाट होती ना हा गेम, तर मला एंडिंगपर्यंत खूप छान वाटला, आवडला. बिकॉज काय माहिती आहे, जी ॲक्शन केली होती ना, ती ॲक्शन आमची फर्स्टपर्यंत येईपर्यंत इतका वेळ घेतला त्या ॲक्शननी. आणि ती ॲक्शन जी होती, मुवमेंट जी होती, ती काय ती दिसलीच नाही आहे शेवटपर्यंत. आणि म्हणतात ना, खूप हसून हसून पोटात दुखायला लागलं. आणि माझ्यापर्यंत येईपर्यंत तुम्ही बघू शकता की कशी ती ॲक्शन झालेली आहे. ते बघत राहता व्हिडिओमध्ये. माझ्यापर्यंत येईपर्यंत मला इतकं हसायला येत होतं. म्हटलं तर काय ही ॲक्शन आणि कसं करतायत. सो जाऊ दे, पण गेम खूप छान खेळलो आणि फुल एन्जॉय करत करत खेळलो. अशा पद्धतीने आम्ही हा गेम टास्क करत होतो. इतकी मजा आली होती. ह्यांची ॲक्टिंग बघा ना, बघूनच असं हे वाटत होतं. आणि माझ्यापर्यंत येईपर्यंत तर खूपच मजा आली, खूप एक्सलंट. आणि ह्या काय ऐकून घेतच नव्हत्या पाठचीचं ना, ॲक्टिंग बघत नव्हत्या. मग काय कळतच नव्हतं. आणि ह्यांनी ॲक्टिंग केली ती बघा, मला तर खूप हसायला येत होतं जेव्हा मी व्हिडिओ पुन्हा पाहिला. तर खूप मज्जा पण आली. आणि आई नाही पार्टिसिपेट होत नव्हत्या, पण तरी पण त्यांना घेतलं होतं. म्हटलं नाही, सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे म्हणून सगळ्यांकडनं घेतली. मला काही येत नाही असं म्हणत होत्या त्या, पण तरी पण आपलं करून दाखवत होत्या पाठीमागून की तुला असं करायचं आहे म्हणून आईला. पण तरी काय त्यांना जमत नव्हतं. शेवटी पुढचीने काहीतरी ॲक्शन करावी असं त्यांचं हे होतं. आता बघा, माझ्यापर्यंत येईपर्यंत ते ॲक्शन काय होते ती त्यांना काय कळतच नव्हतं काय. ॲक्च्युली पाठचीने बरोबर सांगितलं तर पुढचे बरोबर करेल. आणि खूप गेममध्ये हसायला येत होतं आणि फनी पण झाला होता हा व्लॉग हा इतका. आणि मी विचार करते कधी ह्यांचं होईल आणि कधी मला माझ्यावरती टास्क केल. शेवटी फायनली आला. तर मी म्हणते अरे हे एवढंच होतं, हे काय हे काय हे काय हे काय माझं रिॲक्शन तर तेवढंच होतं, हे काय. मग मी माझ्या पुढचीला ज्या आहेत आपल्या लोखंडे मॅडम, त्यांना सांगताना मी माझी रिॲक्शन दिली होती, माझी ॲक्शन दिली होती, त्यांना रिॲक्ट करायचं होतं. ठीक आहे. आणि त्यांनी बऱ्यापैकी चांगली केलेली आहे. आणि त्या स्वतःच करून दाखवत होत्या. तर त्यांना काय समजत नव्हतं की त्यांच्याकडे बघून त्यांना ती ॲक्शन करायची होती म्हणून. आणि तृप्ती मॅडम वाट बघत होता की मला कुठला टास्क येतो आहे, मी कुठली ॲक्शन करून दाखवायची आहे फायनली. आणि अशा त्या विचारत राहिल्या. तर त्यांना पण ती काय जमलेली नाही, तिच्याने काय सांगितलं होतं ते. आणि त्या विचार करत होत्या की एवढा मोठा भोपळा आणि मस्त